नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. देवपूर पोलीस ठाणे अंतर्गत नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यात धुळ्यातील कुख्यात गुंड नरेश कांतीलाल गवळी आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीतील 6 सदस्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने कुख्यात गुंड नरेश गवळी आणि त्याच्या टोळीविरुद्ध मिनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश पांथारे, ऋषभ शिरसाट, रोहित सानप, भुऱ्या काकडे, नितीन पाटील सर्व राहणार देवपूर धुळे या सदर टोळीच्या सदस्यांनी मागील 10 वर्षांमध्ये संघटित स्वरूपात नरेश गवळी या टोळी प्रमुखाच्या नेतृत्वात एकत्रित येऊन विविध स्वरूपाचे 27 गंभीर गुन्हे केले आहेत. 21 प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, धमकी देणे, दंगल घडवून आणणे आदींचा समावेश आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अशा टोळ्यांविरोधात मोक्का व मिनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने ही मोठी कारवाई केल्याचे बोलले जात आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.